नमस्कार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि इथून पुढेही घडत राहतील. अजित पवारांच्या नंतर कोण असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार पुढे सरसावल्या आहेत. आभाळा एवढं दुःख बाजूला ठेवत त्या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पदाचा काटेरी मुकुट डोक्यावर घेऊन त्या एकीकडे पदभार स्वीकारतील तर दुसरीकडे पक्षाचा डोलारा सांभाळण्याची मोठी जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाकडे अजितदादांसारखं नेतृत्व गुण असलेला नेता आज तरी नाही. त्यामुळे त्या अजित पवारांची रिप्लेसमेंट ठरतील की नाही हे काळच ठरवेल. मात्र या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलट्यापालटी होतील हे देखील तितकंच खरं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल की नाही, जर झालंच तर शरद पवारच पक्षाची धुरा पुन्हा एकदा सांभाळतील का? सुप्रिया सुळेंचं केंद्रात बस्तान बसवण्यासाठी ते एनडीए सोबत जातील का? भाजप त्यांना स्वीकारण्यास उत्सुक असेल का? सुनेत्रा पवारांनी पक्षाची कमान हाती घेतल्यावर पक्षात आणि मंत्रिमंडळात कोणते फेरबदल होतील आणि उपमुख्यमंत्री पदासह त्यांना कोणती खाती दिली जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थमंत्रीपद भाजप स्वतःकडे घेणार का? नक्की पडद्यामागे काय घडतंय, काय बिघडतंय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सर्वात मोठा प्रश्न आ वसून उभा राहिला तो म्हणजे पक्षाचं नेतृत्व कुणी करायचं. कारण अजितदादांची जी पक्षावर पकड होती ती पकड ठेवणारा एकही ताकदीचा नेता आज तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाही. हिंदुत्ववादी विचारसरणीसोबत सत्तेत सहभागी होऊनही स्वतःची विचारधारा, सर्वसमावेशकता व धर्मनिरपेक्षता त्यांनी कधी सोडली नव्हती. जेव्हा पक्ष नेतृत्वाचा विषय समोर आला तेव्हा अनेक नावांवर विचारही झाला, पण एक वाक्यता मात्र झाली नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ ही तीन नावे त्यावेळेला आघाडीवर होती. मात्र प्रफुल्ल पटेल हे मास लीडर नाहीत, तटकरे कोकणापुरते मर्यादित आहेत, तर छगन भुजबळ मराठा लॉबीला खटकणारे ठरले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं व सर्वमान्य नाव येणं अशा परिस्थितीत तरी शक्य नव्हतं. अशा वेळी जे नाव पुढे येणं अपेक्षित होतं ते म्हणजे अजितदादांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार. आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की अजून पवार कुटुंबीयच नव्हे तर त्यांचे मंत्री देखील या धक्क्यातून सावरले नसताना अजितदादांचा उत्तराधिकारी निवडण्याची एवढी तातडी होती का? तर निश्चितच होती. सरकारच्या दृष्टीनं ही तातडी निश्चितच नव्हती, कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिथं सक्षम आहेत. पण पक्ष म्हणून ही घाई करणं गरजेचं आणि अत्यावश्यक होतं. त्याला कारण होतं आजवरचा इतिहास. पक्षाच्या हायकमांडच्या अकाली निधनानंतर पक्षात माजलेली दुही व ग्रहकलह, विशेषतः दक्षिणेकडील राज्यात हे अनुभव मोठे आहेत. मुळातच अजित पवारांची राष्ट्रवादी ही एक खंबी तंबू आहे. अशा वेळी जर अजितदादांच्या घरातीलच नेतृत्व पुढे आलं तर सर्वांनाच तलवारी म्यान कराव्या लागतील. हे लक्षात घेऊनच सुनेत्रा पवारांना पुढे आणलंय हे देखील तितकंच खरं आहे. आता भाजपचा यामागे किती हात आहे ते येणाऱ्या काळात कळेलच. आता दुसरा मुद्दा येतो तो राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा. यातही पुन्हा दोन उपमुद्दे येतात. ते म्हणजे जर विलिनीकरण झालं तर विलिनीकरणानंतरची राष्ट्रवादी कशी असेल आणि विलिनीकरणाशिवाय राष्ट्रवादी कशी असेल. पहिला मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीत फूट का पडली तर भाजपसोबत जाण्याच्या कारणावरून. आता विलिनीकरणाच्या सर्वाधिक चर्चा या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून होत आहेत, अजित पवारांच्या नव्हे. कारण सरळ आहे, ते सत्तेत सहभागी आहेत. आजवर थेट शरद पवारांनी कधीही विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला नाही. तो केलाय तो खासदार अमोल कोल्हे असतील किंवा अंकुश काकडे असतील यांनीच विलिनीकरणावर भाष्य केलंय. त्यातही अजित पवारांच्याच राष्ट्रवादीतील एक गट विलिनीकरणास उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे. कारण विलिनीकरणानंतर अनेकांना सामावून घेताना इतर अनेकांचे पत्ते कट होणार आहेत हे देखील निश्चित आहे. दुसराही एक असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपत आहे आणि त्यानंतर शरद पवार हे सक्रिय राजकारणातून बाजूला होतील व विलिनीकरण होईल, जेणेकरून सुप्रिया सुळे केंद्रातील सत्तेत सहभागी होतील, पार्थ पवार राज्यसभेवर तर सुनेत्रा पवार राज्यात जय पवारांच्या साथीनं पक्षाचं नेतृत्व करतील. अशा परिस्थितीत जयंत पाटील, शशिकांत शिंदे व रोहित पवारांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय भाजप नेतृत्वाला विचारात घेतल्याशिवाय होणार नाही. पवार परिवार एकच होता आहे आणि भविष्यातही राहील, पण यासाठी पवार साहेब पुढाकार घेतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. पण सध्या तरी विलिनीकरणाची आशा आणि दिशा धुसरच आहे. दुसरा मुद्दा, जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जैसे ती परिस्थितीत राहायचं ठरवलं तर वरील रचनेत थोडासा बदल होईल. सुप्रियांच्या जागी प्रफुल्ल पटेल असतील,
पार्थ पवार राज्यसभेवर जातील, सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढवतील आणि जय पवारांच्या साथीनं पक्ष सांभाळतील. राज्य मंत्रिमंडळातही थोडेफार फेरबदल होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंचं कमबॅक या निमित्तानं होईल. राहता राहिला प्रश्न तो म्हणजे अजित पवारांकडं जे अर्थ खातं होतं, ज्या अजितदादांनी सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला, ते कुणाकडे जाणार? तर निश्चितच ते खातं भाजप आपल्याकडेच ठेवेल. कारण अर्थमंत्रीपद सांभाळू शकेल असा वकूफ असणारा दुसरा नेता आज तरी राष्ट्रवादीत नाही. त्यामुळे भविष्यात भाजप हे खातं आपल्याकडेच ठेवणार यात शंका नाही. अजित पवारांच्या निधनाचा सर्वाधिक फटका हा जसा त्यांच्या राष्ट्रवादीला बसला, तसाच तो शरद पवारांना देखील बसलेला आहे. आजवर शरद पवारांनी अनेक राजकीय आणि कौटुंबिक धक्के सहज पचवलेले आहेत आणि आजही ते धीरोदात्तपणे उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कालचंच उदाहरण पहा की त्यांनी तिसऱ्याच दिवशी अजित पवारांचा धक्का सहन करून आपल्या कामात स्वतःला गुंतवून घेतलेला आहे. आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी ते पुढाकार घेतील का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या बाबतीत सर्वात मॅटर करतं तर त्यांचं वय, आणि त्यामुळेच अजित पवारांच्या पश्चात ते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी पुढाकार घेतील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस ही 3 चाकी सायकल चालवताना गेले 2 वर्ष अतिशय कसरतच करत होते. अजित पवारांच्याकडून नव्हे, परंतु सर्वाधिक त्रास त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून होत होता. एकनाथ शिंदेचे रुसवे फुगवे काढण्यात त्यांचा बराचसा वेळ जायचा. त्या मानानं अजित पवार न रुसता किंवा न फुगता आपलं बरचसं काम पदरात पाडून घ्यायचे आणि त्यामुळेच अजितदादांच्यावर त्यांची विशेष मर्जी असायची. भविष्यात यानंतरही अजित पवारांच्या पक्षाकडे त्यांचं विशेष लक्ष असणार आहे. मात्र ते कशा पद्धतीने असेल हे येणारा काळ ठरवेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी अनेक अंदाज राष्ट्रवादी संदर्भात वर्तवलेले आहेत की राष्ट्रवादीमध्ये फूट देखील पडू शकते, परंतु असं काही होणार नाही. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजप सोबतच मंत्रिमंडळातील आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल, हे देखील तितकंच खरं आहे. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.